ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपली कविता आहे संसार आहे तरी कुठे, संसार आहे तरी कुठे। तर ह्या कवितेवर आज आपण चिंतन करणार आहोत। विचित्र आहे खेळ जगाचा, कोणी समजू शकेन याला। जसे असेल ज्याचे मन, तसाच भासतो त्याला, तसाच भासतो त्याला। ह्या संसाराचा स्वभाव कसा विचित्र आहे बघा। संसार आहे तसाच आहे, पण प्रत्येक व्यक्ती आपल्या दृष्टीतून त्या संसाराकडे बघत असते। सज्जन लोकाला सज्जन वाटतो, दुर्जन लोकाला दुर्जन वाटलो, संतांना संत वाटतो। म्हणजे जशी आपली दृष्टी असेल तसंच हे जग पण आपल्याला दिसतं। आता समजा रस्त्याच्या मध्ये एखादा मनुष्य पडलेला आहे, त्याच्या तोंडामधून रक्त येत आहे आणि तुम्ही रस्त्यावरून जात आहात। तुम्ही प्रयत्न करता की त्या व्यक्तीला बाजूला करायचा, तेव्हा त्याच वेळेस त्या ठिकाणी एखादा दारुड्या आला समजा। तो दारुड्या तुम्हाला काय म्हणेल, अहो साहेब तुम्ही काही काळजी करू नका, त्यानं भरपूर घेतलेली आहे म्हणून तो पडलेला आहे। आता बघा, त्यानं स्वतः दारू घेतलेली आहे म्हणून त्याला काय वाटते की सगळ्यांनीच दारू घेतलेली आहे। पण तुम्ही जेव्हा जाऊन बघता तेव्हा खरोखर त्या माणसाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला कोणीतरी गाडीने ठोकर मारलेली आहे म्हणून तो खाली पडलेला आहे। त्याला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जाण्याची गरज आहे आणि दवाखान्यात घेऊन गेल्यामुळे त्या मनुष्याचा प्राण वाचला। आता बघा, दोन व्यक्ती आहे, पण दोन व्यक्ती दोन प्रकारे त्या व्यक्तीकडे बघतात। एक म्हणतो दारुड्या आहे, दुसरा म्हणतो की अपघातामध्ये जखमी झालेला आहे। म्हणजे हे जग असंच आहे, आपण कोणत्या दृष्टीनं बघतो त्यावर सगळं काही अवलंबून आहे। जे राजकारणी आहे त्यांना सगळीकडे राजकारणच दिसतं, ते दुसरं काही बघूच शकत नाही। आणि जे संत आहे त्यांना सगळीकडे संतच दिसतात। म्हणून या जगाला दोष देऊ नका। हे जग आहे तसंच आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे, पण तुमच्या आतमध्ये जे आहे त्या दृष्टीने तुम्ही बघण्याचा प्रयत्न करता। जेव्हा भगवान रामचंद्र प्रभू ते वनवासामधून परत आले अयोध्येला, तेव्हा ते कितीतरी भक्त होते। आता वेगवेगळ्या भक्तांना त्यांचं वेगवेगळं दर्शन होत होतं। म्हणजे ज्याच्या मनामध्ये जसा भाव होता तशाच प्रकारे तो भगवान रामचंद्रांना बघत होता। ते होते तसेच होते, पण भक्तांच्या भावानुसार त्यांना भगवंत वेगवेगळे दिसायचे। तर हा सगळा आपल्या मनाचा भाव आहे। आपण कशा प्रकारे या जगाकडे बघतो त्यावर सगळं काही अवलंबून आहे। आता गाडीवर एक मुलगा आणि मुलगी जात असेल, आता तुमच्या मनामध्ये जर असेल की गाडीवर नेहमी मुलं मुलींना घेऊन फिरतात, तर तुम्ही काय म्हणाल, अरे तो बघ मुलीला घेऊन चाललेला आहे। पण कदाचित ती त्याची बहीण असू शकते, त्याची आई असू शकते, कोणीही असू शकते। पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही कोणत्या दृष्टीनं बघता। तुम्ही म्हणू शकता की अरे त्याची बहीण असेल, त्याची आई असेल, ती काय त्याची प्रेयसी असण्याचं काय आवश्यक आहे का, नाही। पण मनुष्य स्वतःच्या दृष्टीने जगाकडे बघण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याला अशांती मिळते, त्याच्या मनामध्ये गोंधळ उडतो, कारण हे आहे काय। म्हणून आपल्या मनावर सगळं काही अवलंबून आहे। आपण ज्या दृष्टीने जगाकडे बघू तसंच जग आपल्याला दिसेल, हे लक्षात ठेवा। जसा असेल चष्मा तुमचा तोच रंग दिसेल तुम्हाला,
चांगले वाईट मनात वसते, दोष देऊ नका जगताला. तेव्हा ह्या जगाला दोष देऊ नका. काही लोक नेहमी जगाला दोष देतात. अरे आजकाल सगळं जग बिघडलेलं आहे, सगळीकडे वाईटच वाईट आहे. भगवान श्री रामकृष्णांना हे बिलकुल मान्य नव्हतं. ते नरेंद्राला म्हणाले, अरे इथे येऊन सुद्धा तुम्ही अशा गोष्टी करता, म्हणजे ह्या जगामध्ये हे राहणारच आहे, पण तुम्हाला वाईटच का दिसते? या जगामध्ये अनेक चांगल्या गोष्टी पण आहे, पण चांगल्या गोष्टी आपल्याला दिसत का नाही? जेव्हा आपण पेपर उघडतो त्या पेपरमध्ये सगळ्या बातम्या ज्या आपण बघतो त्या नकारात्मक असतात. आता या जगामध्ये चांगलं पण होत आहे, लोकांची सेवा पण होत आहे, पण ह्या चांगल्या बातम्या कोणीही देत नाही, कारण त्यामुळे काही त्यांच्या पेपरची विक्री होणार नाही. जे काही एक्सायटेड असते, जे हिंसा असते किंवा अशा वाईट गोष्टी असतात त्याच बातम्या पेपरमध्ये आपण बघत असतो. म्हणजे इथे आपला चष्मा जसा असेल तसंच आपण ह्या जगाकडे बघत असतो. आता बघा उदाहरण, शारदा देवी जयरामोटीवरून जात आहे दक्षिणेश्वरला आणि मध्ये जंगल आहे, तेलो भेलोचं जंगल आहे. त्या जंगलामध्ये दरोडेखोर आहे. माताजीसोबत त्यांचे नातेवाईक पण आहे. पण संध्याकाळ होत आहे, रात्र होत आहे, अंधार पडलेला आहे. सगळे नातेवाईक सोडून गेले, कारण शारदा देवी लहान होत्या आणि त्या चालू शकत नव्हत्या. तेव्हा अचानक एक दरोडेखोर आला. बघा, शारदा लहान मुलगी बिलकुल घाबरली नाही, कारण तिच्या मनामध्येच दरोडेखोर नाही, तिच्या मनामध्येच चोर नाही. तेव्हा लगेच माताजी म्हणाल्या, बाबा मी तुमची शारदा आहे, माझे नातेवाईक सगळे सोडून गेले आहे, त्यामुळे मी खूप मुश्किलमध्ये पडलेले होते, बरं झालं तुम्ही आले, नाहीतर माझं काय झालं असतं. आता मी तुमची शारदा असं म्हटल्याबरोबर त्या दरोडेखोराचं हृदय द्रवित झालं. त्याने स्वतःच्या मुलीप्रमाणे त्यांना समजलं, म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे त्यांना वागवलं, त्यांना घरी घेऊन गेले, खाऊपिऊ घातलं, दुसऱ्याची स्वतः सोडून दिलं. म्हणजे बघा, त्या दरोडेखोराचं सुद्धा हृदय परिवर्तन झालं. कशामुळे? कारण माताजींच्या मनामध्ये दरोडेखोर नाही, त्यांच्या मनामध्ये चोर नाही. आता त्यांच्या मनामध्ये चोर नाही, दरोडेखोर नाही, त्यांना दरोडेखोर आणि चोर दिसणार कसा? म्हणून हे या जगाकडे बघण्याची दृष्टी, जशी आपली दृष्टी राहील तसंच आपण जगाकडे बघतो. आणि जेवढं आपलं मन पवित्र होईल तेवढी हळूहळू आपली दृष्टी बदलेल. आज आपण जगाला जसं समजतो तेवढंच जग नाही आणि तसंच जग नाही. आपण आपल्या दृष्टीनं बघत असतो तेव्हा आपल्याला काही कळत नाही. तुम्ही एखाद्या म्युझिकला गेले, संगीताच्या कार्यक्रमाला गेले, तिथे क्लासिकल संगीत सुरू आहे आणि क्लासिकल संगीत सुरू आहे, आलाप सुरू आहे, पण तुम्हाला त्यामधलं काहीच कळत नाही. तुम्ही म्हणता की अरे हा कशाला ओरडत आहे, नुसतं आ ऊ करतो, काही कळत नाही. पण तुमच्याच बाजूला एक बसलेला आहे, तो संगीतज्ञ आहे, त्याला इतका आनंद होतो, कधी वा किती सुंदर आलाप आहे, असा आलाप मी कधी ऐकला नाही. बघा, एक व्यक्ती गात आहे आणि लोक ऐकत आहे, पण प्रत्येक मनुष्य आपल्या चष्म्यातून बघत आहे. ज्याला संगीताचं ज्ञान नाही तो म्हणतो की या नुसतं आरडाओरड करतो, पण ज्याला संगीताचं ज्ञान आहे तो ॲप्रिशिएट करतो, तो प्रशंसा करतो. म्हणजे अशा प्रकारे हे जग आहे. तेव्हा आपण आपल्या प्रकारे जगाकडे बघू नये, आपल्या चष्म्यातून जगाकडे बघू नये. अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. एक दिवस अकबराने आदेश दिला की सगळी राजधानी पूर्ण हिरव्या रंगाची करून टाका. आता मंत्र्याला ऑर्डर दिला. आता सुरू झालं, सगळ्या बिल्डिंगला हिरवा कलर लावायचा, रस्त्याला सगळीकडे हिरवे कलर लावणं सुरू झालं. तेवढ्यामध्ये बिरबल आला. तो म्हणतो की अरे हे काय सुरू आहे? नाही नाही, राजेसाहेबाचा आदेश आहे की सगळी राजधानी हिरव्या रंगाची करून टाका. तेव्हा म्हणे तुम्ही थांबवा, हे काम थांबवा, हे शक्य नाही. आणि बिरबल राजाकडे गेला, अकबराकडे. म्हणजे राजेसाहेब हे तुम्ही काय केलेलं आहे? म्हणे का? मला सगळं हिरवं बघायचं आहे. डॉक्टरने मला सांगितलं आहे की सगळीकडे हिरवं बघायचं.
मग बिरोलाने आपल्या खिशामधून हिरवा चष्मा काढला आणि त्यांच्या डोळ्यावर लावून दिला. म्हणजे आता बघा. आणि जेव्हा अकबराने बघितलं सगळं काही त्याला हिरवंच दिसू लागलं. म्हणजे आता बिल्डिंगला हिरवा रंग देण्याची गरज नाही. तुम्ही हिरव्या रंगाचा चष्मा लावा, तुम्हाला सगळीकडे हिरवंच हिरवं दिसेल. म्हणजे बघा, चष्मा बदलला. आता सगळ्या बिल्डिंगला हिरवं करण्याची गरज पडली नाही. म्हणजे आपला चष्मा बदलावा लागतो. हे जग हिरवंही नाही, लालही नाही, पिवळंही नाही आणि पांढरी नाही, हे आहे तसंच आहे. फक्त आपल्या चष्म्यातून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला या जगाचे वेगवेगळे रंग दिसतात. पण त्या जगाला काही वेगवेगळे रंग नाही. तुमचा जसा चष्मा असेल तसंच जग तुम्ही बघणार. जसा असेल चष्मा तुमचा तोच रंग दिसेल तुम्हाला. चांगले वाईट मनात वसते, दोष देऊ नका जगताला, दोष देऊ नका जगताला. चांगला आणि वाईट मनामध्येच आहे, तेव्हा जगाला दोष देऊ नका. हे सगळे लोक जगातले नालायकच आहे. तुम्हाला गोष्ट माहिती आहे, एकदा भगवान कृष्णाने दुर्योधनाला बोलावलं आणि म्हणे, दुर्योधना तू हस्तिनापुरामध्ये जा आणि हस्तिनापुरामधून एकतरी चांगला व्यक्ती घेऊन ये. तेव्हा दुर्योधन हस्तिनापुरात गेला, सगळीकडे शोध घेतला, एकही चांगली व्यक्ती मिळाली नाही. शेवटी तो आला आणि म्हणतो कृष्णाला की ह्या हस्तिनापुरात एकही चांगली व्यक्ती नाही, सगळे बदमाश चोरच आहेत. आणि नंतर मग कृष्णाने युधिष्ठिराला बोलावलं. अरे म्हणे, युधिष्ठिरा तू हस्तिनापुरामध्ये जा आणि एकतरी वाईट व्यक्ती घेऊन ये. आता युधिष्ठिर हस्तिनापुरात गेला, सगळीकडे शोध घेतलं, पण हस्तिनापुरामध्ये एकही वाईट व्यक्ती नव्हती, सगळे सज्जन होते. तो म्हणाला की भगवंता मी सगळे शोधून आलो, पण सगळेच लोक चांगले आहे, एकही वाईट नाही. आता हस्तिनापूर तेच आहे, पण दुर्योधनाला सगळीकडे वाईटच दिसलं, कारण तो स्वतः वाईट होता. आणि युधिष्ठिरला सगळीकडे सज्जनच दिसले, सगळीकडे चांगलेच लोक दिसले, कारण त्याच्या मनामध्ये चांगुलपणा होता. म्हणजे सगळं काही आपल्या मनावर अवलंबून आहे. आपल्या मनामध्ये जर चांगुलपणा असेल तर सगळीकडे आपल्याला चांगलंच दिसेल. आणि जरी वाईट असेल तरी त्या वाईटाकडे आपण बघायचं कशाला. वाईटापेक्षा चांगल्याचं प्रमाण जास्त आहे. वाईट काय थोडंच असतं, पण त्याचा प्रचार खूप होतो. त्यामुळे लोकांना वाटतं की सगळं जगच वाईट आहे. ह्याच जगामध्ये भगवान श्री रामकृष्ण होते, ह्याच जगामध्ये स्वामी विवेकानंद होते, ह्याच जगामध्ये शारदादेवी होत्या, शंकराचार्य होते, भगवान बुद्ध होते, तुकाराम महाराज होते. एवढे सगळे महापुरुष याच जगात झाले. तेव्हा त्यांना बघा ना. पण आपली दृष्टीच अशी आहे की दोषदृष्टी. आपण नेहमी जगामधले दोषच बघत असतो. चांगलं बघण्याची योग्यता आपल्यामध्ये नाहीच. आपली दृष्टी दोषदृष्टी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला चांगलं दिसणार कसं. जे आहे आपल्या अंतरी ते तर दिसते बाह्य जगात, मनदर्पण शुद्ध करिता दिसू लागते सर्वत्र भगवंत. जे आपल्या आतमध्ये आहे तेच आपल्याला बाहेर दिसतं. पण शेवटी जर आपण मन शुद्ध केलं, आपला चष्मा जर आपण साफ केला, आपल्या चष्म्याचे सगळे रंग जर काढून टाकले, तर आपल्याला बघेल की सगळं जग कसं आहे. सगळं जग भगवंताने व्यापलेलं आहे. तुम्ही हे नामरूप काढून टाका, त्याच्यामागे तो एक भगवंतच नटलेला आहे. तुम्हाला सगळीकडे तो भगवंतच दिसेल. आज दिसत नाही. जे आहे आपल्या आंतरिक तिथं दिसते बाह्य जगात. आपल्या हृदयामध्ये जे विकार आहे त्या विकाराप्रमाणे आपल्याला वाटते की सगळं जग लोभी आहे, सगळं जग मत्सरी आहे, सगळ्या जगामध्ये क्रोधच आहे, हे आपल्याला दिसतं. पण मनामधले हे विकार जेवढे जेवढे कमी कमी होत जाईल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुम्ही जर कोणावर क्रोध केला नाही तर तुमच्यावर कोणी क्रोधही करणार नाही. ॲक्शन आणि रिॲक्शन हे दोन्ही असतेच. तेव्हा आपल्याला बदलावं लागेल. आपला चष्मा साफ करावा लागेल. आपलं मन पवित्र करावं लागेल. आणि आपलं मन पवित्र करण्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल. आपल्याला सगळ्यामध्ये भगवंताला बघायचं शिकावं लागेल.
त्याशिवाय शक्य नाही आहे. आपल्याला दृष्टी बदलावी लागेल. आपलं मन जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत या जगाचं खरं स्वरूप आपल्याला कळू शकत नाही. आपण सगळं जे बघतो ते फक्त बाहेरचं बघतो, कारण आपल्या आतमध्ये जे आहे तेच आपण बाहेर आणतो. तुमच्या आतमध्ये जे असेल तेच बाहेर येईल. तुम्ही आरशामध्ये बघितलं, तुमचा चेहरा जसा असेल तसाच तुम्हाला तो आरशामध्ये दिसेल. त्यामुळे त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. म्हणून आपण आपल्या मनाच्या आरशातून जगाकडे बघतो आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असलेले दोष या जगामध्ये आपल्याला दिसत असतात. वरवर बघणे सोडून द्यावे, सर्वत्र विविधता भासते, विविधतेत एकता बघतो त्यालाच शांती लाभते, त्यालाच शांती लाभते. तेव्हा आपण हे वरवर बघणं सोडून दिलं पाहिजे. आपण बघतो वरवर बघतो. तुम्ही जेव्हा फोटो काढता शरीराचा तेव्हा तुम्हाला शरीराचा फोटो येतो, कारण ह्या फक्त चमड्याचा कलर आहे. जसं आपलं शरीर आहे तसा फोटो येतो. पण तुम्ही जर एक्सरे मशीनसमोर उभे राहिलात तर तुमच्या शरीराचा फोटो येत नाही, तुमच्या हाडांचा फोटो येतो. एक्सरे मशीन तुमच्या शरीराचा फोटो घेत नाही, तुमच्या हाडांचा घेतो. म्हणजे जेव्हा आपण वरवर बघतो तेव्हा आपल्याला नाम रूपच दिसतात आणि ही वेगवेगळी असणारच. ह्या जगामध्ये वेगवेगळे धर्म असणार, वेगवेगळ्या जाती असणार, वेगवेगळे संप्रदाय असणार, वेगवेगळे लोक असणार, काळे असणार, गोरे असणार. हे सगळे विविधता जगामध्ये आहे. हे जग विविधतेनं नटलेलं आहे. आपल्या भारतामध्येच बघा ना, किती प्रांत आहे. प्रत्येक प्रांताचे लोक वेगवेगळे आहे आणि त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहे, त्यांचं खानपान वेगवेगळं आहे, त्यांचे कपडे वेगवेगळे आहे. ह्या सगळ्या विविधता आहे. पण ह्या विविधतेच्या मागेसुद्धा एकत्व आहे. जरी फुलाची माळं रंगीबेरंगी फुलं आहे, लाल आहे, पिवळं आहे, पांढरं आहे, वेगवेगळी फुलं आहे, पण त्या सगळ्या फुलांमधून जाणारा धागा मात्र एकच आहे, तो पांढराच आहे. तर तो धागा म्हणजे या जगाचं खरं स्वरूप आहे. तेव्हा ह्या वेगवेगळ्या फुलांकडे बघू नका, त्या माळेकडे बघू नका. त्या माळेमधून जाणारा तो धागा जो आहे त्या धाग्याकडे बघा. तो एकच आहे आणि तो एकाच कलरचा, एकाच रंगाचा आहे. त्याच्यामध्ये काही विविधता नाही आहे. तशा प्रकारे ह्या जगामध्ये विविधता आहे आणि विविधता राहणारच आहे आणि विविधता पाहिजेच. त्याशिवाय मग जग राहणारच कसं? तेव्हा ह्या विविधता आहे ते बघा. पण त्याच्या मागे असं एक तत्त्व आहे की जे एकच आहे आणि कधीही न बदलणारं आहे, आणि ते तत्त्व म्हणजे ते आत्मतत्व आहे. या विविधतेमध्ये जो एकता बघतो, मृत्यू स मृत्यू आपनोती य इह नानेव पश्यती. कठोपनिषद म्हणते की जी व्यक्ती इथे वेगवेगळे प्रकार बघतात, वेगवेगळे नामरूप बघतात, अशी व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूला प्राप्त होते. मृत्यू स मृत्यू आपनोती म्हणजे मरते जन्मते, मरते जन्मते. कारण ती या जगामध्ये विविधताच बघते. पण जो या जगामध्ये विविधतेमध्ये एकता बघतो, ज्याला कळते की तिथे काहीतरी सूत्र आहे आणि ते एकच आहे, एका सूत्रामध्ये सगळे बांधलेले आहे, असं जेव्हा दिसू लागते तेव्हा मग त्याला कळतं की अरे भगवंतच सगळ्यामध्ये आहे. हे वरवर बघणं आपण सोडून दिलं पाहिजे. वरवर बघणे सोडून द्यावे, सर्वत्र विविधता भासते, विविधतेत एकता बघतो त्यालाच शांती लाभते. या विविधतेमध्ये जो एकता बघतो, ज्याला एकच दिसते, हे वेगवेगळे प्रकार दिसत नाही. आणि हे जरी दिसत असले तरी त्याला माहिती असते की हे भासमान आहे, हे फक्त दिसतात पण यांना खरं अस्तित्व नाही, हे सगळे नष्ट होणारे आहे. आपल्याला उपनिषद सांगते, ईश उपनिषद, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येव अनुपश्यती. जो सगळ्या भूतामध्ये आत्म्याला बघतो आणि आत्म्यामध्ये सगळ्या भूताला बघतो, तो मग कधी कोणाचा द्वेष करत नाही, कोणाची ईर्ष्या करत नाही, कारण त्याला सगळीकडे एकच दिसते. आणि तो स्वतःला सगळ्यामध्ये बघतो. तर ती आहे उच्च अवस्था, ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे.
ह्या जगामध्ये विविधतेमध्ये आनंद घ्या, कारण ही विविधता पाहिजेच, नाहीतर मग सगळं मोनोटोनच होऊन जाईल. कोणालाही मोनोटोनी आवडत नाही. तर हे वेगवेगळे प्रकार आहे, चांगलं आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो, त्या गाण्यामध्ये किती गोष्टी असतात. तबला असतो, हार्मोनियम असते, पखवाज असतो, काय काय असते, म्हणजे सगळे वाद्य असते, वेगवेगळे आवाज असतात. ते सगळे मिळून त्यामधून मग संगीत तयार होते. पण शेवटी गाणं एकच असते, त्या गाण्यामधले भाव एकच असतात. पण ते भाव व्यक्त करण्यासाठी किती प्रकारच्या यंत्राची आपल्याला मदत घ्यावी लागते. म्हणून ही विविधता जगामध्ये राहणारच आहे. तुम्ही सिनेमामध्ये बघता, किती वेगवेगळ्या प्रकारचे चित्र त्या ठिकाणी तुम्ही बघता, त्यामुळे तुम्हाला आनंदही होतो. पण तुम्हाला माहिती असते की हे पडद्यावर दिसणारे चित्र जरी चांगले वाटतात, जरी आपल्याला आनंद होतो, तरी ते काही खरे नाही. त्यामागचा पडदाच खरा आहे. हे चित्र काही कायमचे राहणारे नाही आहे. म्हणजे ही जाणीव असते. म्हणजे जाणीव तरी असली पाहिजे, कमीत कमी जाणीव तरी पाहिजे की एकच आहे. जरी दिसते वेगवेगळं तरी एकच आहे. त्याची अनुभूती झाली तर मग आपल्याला चिरशांती लाभेल, कायमची शांती लाभेल. मग आपल्या जगामध्ये कोणीही शत्रू राहणार नाही आणि आपली कशावरही इच्छा होणार नाही. कारण मीच जर आहे, सगळ्या जगामध्ये मीच व्यापलेलो आहे, तर मी कशाची कामना करणार. आपल्या सगळ्या कामना वासना निघून गेल्या की आपोआप आपल्या मनाला शांती लाभणारच आहे. तेव्हा शांती आपल्याला मिळू शकते, जेव्हा आपण या विविधतेमध्ये एकता बघण्याचा प्रयत्न करतो. मनातचे संसार वसते, स्वर्गाचे नरक ते करते. नरकाचे स्वर्ग बनविते, सुखदुःखाचे कारण होते. आता संसार मनामध्येच आहे. आपण म्हणतो ना, हेल ऑफ हेवन अँड हेवन ऑफ हेल. आपण ह्या स्वर्गाचा नरक करतो आणि नरकाचा स्वर्ग करतो. शेवटी सगळं काही आपल्यावर अवलंबून आहे. हा संसार आपल्यामध्येच आहे. आता बघा, कुटुंब व्यवस्थितपणे सुरू आहे, पण घरी सुनबाई आल्यानंतर आता त्या सासूच्या मनामध्ये जर संसार असेल, आता तिला जर वाईट वागणूक मिळाली असेल तिच्या सासूकडून, तर ती आपल्या सुनेला खूप त्रास देईल. म्हणजे आतापर्यंत घरामध्ये शांती होती, पण नवीन मुलगी आल्याबरोबर सासूनं आपला अधिकार गाजवायला सुरुवात केला की मला माझ्या सासूंनी अशा प्रकारे त्रास दिला, आता मी माझ्या सुनेला पण त्रास देईल. आणि जर प्रत्येक वेळेस म्हणू लागली, हेच तुझ्या आईबापाने शिकवलं का, हेच तुझ्या आईबापाने शिकवले का, म्हणजे प्रत्येक वेळेस ते म्हणायला लागेल. म्हणजे आत्तापर्यंत चांगलं चाललेलं घर, पण आता आईला वाटलं की मी आता सासू झाले, आता सासू झाले तर माझे अधिकार आहे, मी माझ्या सुनेला त्रास दिला पाहिजे. बघा त्या घराचं काय होईल. किंवा ती मुलगी जर श्रीमंत घराण्यातून आलेली असेल, तिच्या घरी सगळे काय असेल आणि तिला सगळ्या प्रकारच्या सुविधा असेल, घरी नौकर चाकर असेल, आणि ती जर आली घरी, आतापर्यंत घरामध्ये सगळी शांती आहे, ती जर घरामध्ये आली आणि तिनं म्हटलं की मी घरचं काम काहीही करणार नाही, तुम्ही त्यासाठी मोलकरीण करा. सासूला म्हणाले की सासूबाई तुम्ही करा. जर सासूनं काम सांगितलं मी नाही करणार, मला काही गरज नाही, तुम्ही करा. आता जर त्या सुनबाईनं कुणाच्याच घरामध्ये ऐकलं नाही, मी हे सगळे घरकामं करायसाठी आले नाही, मी काही घराची मोलकरीण नाही, मी सासू सासऱ्यांची काळजी घेणार नाही, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, मी माझ्या पतीचीच सेवा करेल. आता तिच्या मनामध्ये जर हा भाव असेल तरी घरामध्ये अशांती निर्माण होईल. म्हणजे स्वर्गाचा नरक झाला की नाही. म्हणजे स्वर्गाचा नरक कोणी केला, तो मनामध्येच होता, सासूच्या आणि सुनेच्या मनामध्येच होता. आता तो प्रगट झाला आणि चांगल्या घराचा नरक झाला. पण जर मनामध्ये जर चांगल्या गोष्टी असेल, मनामध्ये चांगले भाव असेल, तर ती सुनबाई घरामध्ये आली, ती सगळ्यांची सेवा करेल, सगळ्यांवर प्रेम करेल. त्या घरामध्ये जरी पूर्वी जरी नरक होता तरी ती स्वर्ग निर्माण करू शकते.
तिच्या आगमनाने त्या घरामध्ये लक्ष्मी येईल, ती सगळ्यांना आवडेल. म्हणजे अशा प्रकारे वागणूक. सासूबाईनं जर म्हटलं की माझी मुलगीच आहे, मुलीसारखं प्रेम केलं, आपल्या मुलावर रागावली की अरे तिच्यावर रागावत जाऊ नको, ती माझी मुलगी आहे, सासूनं असं आपल्या सुनेवर प्रेम केलं तर बघा ते घर स्वर्ग होऊन जाईल. म्हणजे हा स्वर्ग आणि नरक बाहेर कुठेही नव्हता, सगळं काही होतं मनामध्ये. आता ते मनामधून प्रगट झालं म्हणून स्वर्गाचा नरकही होऊ शकतो आणि नरकाचा स्वर्गही होऊ शकतो. कारण हा संसार आपल्या मनामध्येच आहे, सगळं काही मनामध्येच आहे. आपलं मन बदललं की सगळं जग बदलतं. आपल्यावर सगळं अवलंबून आहे. आपल्याला वाटते की जग बदललं पाहिजे, सगळ्या जगाने आपला मान सन्मान केला पाहिजे, पण आपण तसं करतो का? आपण बदलत नाही. आपण लोकांचा द्वेष करतो आणि आपल्याला वाटते लोकांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. तुम्ही लोकांना जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल, याशिवाय काहीही मिळणार नाही. तुमच्यामध्ये जर खूप क्रोध असेल, तुम्ही नेहमी रागावत असणार, तर कुठेही गेला तरी तुमच्याशी लोकांची भांडणंच होईल. तुमच्यावर कोणीही प्रेम करणार नाही, कारण तुमच्या आतमध्येच क्रोध आहे. त्या तुमच्यातला क्रोध गेला नाही आणि तुम्हाला वाटते की इतरांनी तुमच्यावर क्रोध करू नये. ते कसं काय शक्य आहे? तुम्ही जर क्रोध सोडून दिला तर आणि जगावर प्रेम केलं तर लोकसुद्धा क्रोध सोडून तुमच्यावर प्रेम करतील. आपण जे देऊ तेच आपल्याला शेवटी परत मिळणार आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. साक्षी होऊन जगात राहावे, कशातच लिप्त होऊ नये. भगवंताचा संसार असे हा, संसार आपला म्हणू नये, संसार आपला म्हणू नये. साक्षी होऊन जगात राहा. म्हणजे या जगामध्ये आपण आहो, सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत आहे, पण आपण निर्विकार आहो, आपण साक्षी आहो. आपण कशामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. आता तुम्ही बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावर आहात, तिथून तुम्ही बघता आहात. आता तुम्ही 5व्या मजल्यावरून बघता आहात, आता खाली 2 दरोडेखोर भांडत आहे. आता तुम्ही काही खाली जाऊन ते भांडण सोडत नाही, तुम्ही बघता, वरून बघत आहे. तर खाली काय काय होत आहे, गाड्या जात आहे, हे ॲक्सिडेंट होत आहे, काय होत आहे, पण तुम्ही कशामध्येही इन्व्हॉल्व होत नाही. तुम्ही फक्त बघत राहता. CCTV कॅमेऱ्यावरती तुम्ही सगळं बघता, कोण आला कोण गेला ते तुम्हाला सगळं दिसतं, पण तुम्ही त्यामध्ये कुठेही इन्व्हॉल्व नसता. तुम्ही काही तिथे जाऊन लगेच काहीच करू शकत नाही, कारण तुम्ही जाईपर्यंत तो व्यक्ती कुठेतरी निघून गेलेला असेल. म्हणून बघ्याची भूमिका घ्या, कशामध्ये इन्व्हॉल्व होऊ नका. मी बघणारा आहे. या जगामध्ये होत असलेले वेगवेगळे बदल हे सगळे मी बघत आहे. माझ्या शरीरामध्ये होत असलेले वेगवेगळे बदल हे सगळे मी बघत आहे. माझ्या मनामध्ये होत असलेले सगळे बदल, माझ्या मनामध्ये येणारे सगळे विचार, चांगले असो की वाईट असो, ते सगळे मी बघत आहे. मी बघणाराच आहे. मी नेहमी साक्षीच आहे. मी मनाचा साक्षी आहे, शरीराचा साक्षी आहे, जगाचा साक्षी आहे. मी सगळ्याचा साक्षीच आहे. मी कशाहीमध्ये इन्व्हॉल्व नाही, कारण मी या सगळ्यांपासून अलिप्त आहे. ह्या जगाशी माझा काहीही संबंध नाही, कारण मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे. माझ्यामध्ये काहीच परिवर्तन झालेलं नाही. मी प्रकाश आहे. मी सूर्यप्रकाशासारखा आहे. माझ्या प्रकाशामध्ये हे सगळं घडामोडी होत आहे. हे सगळं प्रकाशामुळे होत आहे, पण मी मात्र आहे तसा तटस्थ राहणार आहे. त्या प्रकाशामध्ये लोक चोऱ्या करो, कोणी चोरी करतील, कोणी खून करतील, कोणी भागवत वाचतील, पण त्या सूर्याला काही फरक पडत नाही. सूर्य आपला प्रकाश देण्याचं काम करतो. आता त्या प्रकाशामध्ये लोक काय करतात याची सूर्याला काय पडलेली आहे? तर सूर्य नेहमी बघत असतो. ह्या जगामध्ये काय घडामोडी होतात हे सूर्य सगळं बघतो, पण तो कशाहीमध्ये इंटरफेअर करत नाही, कशाहीमध्ये हस्तक्षेप करत नाही. तशा प्रकारे तुम्ही जगामध्ये राहा, सगळं बघा, पण कशाहीमध्ये हस्तक्षेप करू नका, कशाहीमध्ये इन्व्हॉल्व होऊ नका. हे सगळे बदल बघा. कोणत्याही एका बाजूला झुकू नका. दोघाची भांडणं होत आहे,
तर त्यामध्ये माझा मुलगा आहे म्हणून मी माझ्या मुलाच्या बाजूनी होते, कारण मला वाटते की माझा मुलगा आहे म्हणून माझ्या मुलाला वाचवलं पाहिजे. ही आपली संकुचित भावना असते, कारण आपल्याला कळत नाही की आपण साक्षी आहोत. तो आपल्या मुलामध्ये आहे आणि सगळ्यामध्ये तो भगवंतच आहे, तो आत्माच आहे. हे न कळल्यामुळे आपण मी आणि माझं म्हणतो. मनामधून जर आपला संसार निघून गेला तर बघा हे जग किती सुंदर दिसेल, सगळीकडे भगवंत दिसेल आणि मग खरी खरी शांती आणि सुख आपल्याला प्राप्त होईल. आपल्या सुखदुःखाचं कारण संसार नाही, आपलं मन आहे. आपल्या मनामध्ये असलेले विकार, आपल्या मनामध्ये असलेली आसक्ती, आपल्या मनामध्ये असलेली अपवित्रता, हे सगळे आपल्या सुखदुःखाचे कारण आहेत. हे जग कधी आपल्या सुखदुःखाचं कारण होऊ शकत नाही, कारण जग आहे तसं आहे. आपण त्याला स्वर्गही करू शकतो, आपण त्याला नरकही करू शकतो. भगवान श्री रामकृष्ण विवेकानंद स्वर्गामध्ये होते, जरी याच जगात होते, पण त्यांना या जगामध्ये सगळीकडे स्वर्ग दिसत होता आणि आपल्याला या जगामध्ये सगळीकडे नरकच दिसतो, सगळं काही वाईटच दिसते. म्हणजे सगळं काही आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे. म्हणून संसार आहे तरी कुठे, बाहेरचा संसार कुठेच नाही, तर हा संसार आहे मनामध्ये. जसं आपलं मन असेल तसा संसार राहील. काही लोक संसार चांगला करू शकतात, पण काही लोकांच्या घरच्यांशी पटतच नाही, ते संसार चांगला करू शकत नाही, कारण ते सगळं त्यांच्या मनावर अवलंबून असतं. संसारामध्ये कशा प्रकारे वागलं पाहिजे, कशा प्रकारे तडजोड केली पाहिजे, कशा प्रकारे आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे न कळल्यामुळे ते संसारामध्ये म्हणजे घरामध्ये नरक पैदा करतात. तर हे सगळं कशावरती आहे, हे सगळं मनावरती आहे. हा संसार कुठे आहे, हा संसार मनामध्ये आहे. बाहेर कुठेही संसार नाही. बाहेर दिसणारा संसार तुम्हाला काहीच करू शकत नाही. तुमच्या आतमधला संसारच तुम्हाला सुखदुःख देत असतो. हेच आपल्याला या कवितेवरून शिकायला मिळालेलं आहे. तेव्हा ही कविता आपण पुन्हा एकदा वाचून घेऊया आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. संसार आहे तरी कुठे, विचित्र आहे खेळ जगाचा, कोणी समजू शकेन याला. जसे असेल ज्याचे मन, तसाच भासतो त्याला. जसा असेल चष्मा तुमचा, तोच रंग दिसेल तुम्हाला. चांगले वाईट मनात वसते, दोष देऊ नका जगताला, दोष देऊ नका जगताला. जे आहे आपल्या अंतरी, तेच दिसते बाह्य जगात. मनदर्पण शुद्ध करिता, दिसू लागते सर्वत्र भगवंत. वरवर बघणे सोडून द्यावे, सर्वत्र विविधता भासते. विविधतेत एकता बघतो, त्यालाच शांती लाभते. मनातचे संसार वसते, स्वर्गाचे नरक ते करते. नरकाचे स्वर्ग बनविते, सुखदुःखाचे कारण होते. साक्षी होऊन जगात राहावे, कशातच लिप्त होऊ नये. भगवंताचा संसार असे हा, संसार आपला म्हणू नये, संसार आपला म्हणू नये. तर आपण या कवितेद्वारे बघितलं आहे की संसार भगवंताचा आहे, तो आहे तसाच आहे, पण आपला संसार आपल्या मनामध्ये असतो. आपण ज्या दृष्टीनं संसाराकडे बघतो त्या प्रकारे आपण या बाह्य संसाराला बघत असतो. हेच आपण या कवितेवरून आज शिकलेलो आहे. तेव्हा आज आपल्या वाणीला आपण इथे विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.